कर्पूरदीप प्रकाश बेळगुवे कर्पूरदीप प्रकाश नश्वरकाय ईश्वरमाया नश्वरकाय ईश्वरमाया शाश्वत सौख्य ईश्वरनाम घोष जी आम्ही 95 मूर्ती या ठिकाणी बसवली 30 मूर्ती आज आम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणून सोलापूर महापालिकेचं मी मनापासून सोलापूर शहरातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने बसवभक्तांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारंजे साहेब आणि सिटी इंजिनियर मॅडम यांनी वैयक्तिक लक्ष देऊन हे काम केलं आणि विशेषतः सचिन उंबरकर साहेब आहेत त्यांनी या कामाला आम्हाला खूप मोठी मदत केली. 2023-24 ला 25 लाख रुपये या कामासाठी मी शासनाकडनं मंजूर करून आणलो. त्यानंतर मनीषजीने 40 लाख रुपये या कामासाठी मंजुरी दिली आणि आत्ताच आमचे अक्षयजींनी 20 लाख या ठिकाणी दिले. आणि महापौर या ठिकाणी व्हिजिटला आले होते, आम्ही बोलवलो होतो. त्या दिवशी जसं म्हणतात ना, मिळालं की सगळं ओढून घ्यावं, तर इथं व्हिजिटला आल्यानंतर मी सहज त्यांना म्हटलं की महापौर साहेब, हे जे आतमध्ये 16 जी खांब आहेत त्या ठिकाणी बसवेश्वरांचं जे अनुभव मंडप आहे त्या मंडपामध्ये जे शिवशरण आहे, मग गुरुवाक्य महादेवी असतील, हरळे असतील, केतय्या कक्कय्या अशी जी अन्वय आहेत त्यांची सगळी मूर्ती या ठिकाणी कोरली जावीत, तैलचित्र कोरली जावीत आणि त्यांच्या उत्सवाच्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी अजून मूर्ती न बसवता या ठिकाणी आल्यानंतर सर्व अनुयायांचं त्या ठिकाणी दर्शन व्हावं ही त्यामागची भूमिका होती. आणि 2 सेल्फी पॉइंट म्हणजे बसवेश्वरांची वचनं करून सोलापूर महापालिका त्यामध्ये असावं आणि सेल्फी जर काढला तर कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रातील लोक बसवभक्त त्या ठिकाणी येतात. सेल्फी काढल्यानंतर सोलापूर महापालिकेचं आणि मूर्तीचं आपलं त्या ठिकाणी त्या स्टेटसमध्ये किंवा इकडं प्रसारित व्हावं ही भावना त्यामागची होती. आणि महापौर साहेबांना 23 मार्चला आम्ही भेटून निवेदन दिलं, यंदाच्या अंदाजपत्रकात आम्हाला 50 लाख रुपये या कामासाठी द्या, तर त्यांनी लगेच ते मंजूर करून दिलं. विशेष म्हणजे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि महापालिका